ओके, वेलकम बॅक टू माय चॅनल. अजून एक गेट रेडी विथ मी. बट आज मी जत्रेला चालली आहे, सो मी त्याच्यासाठी रेडी होतीये. सो लवकर रेडी होऊया, नाही तर जत्राच बंद होऊन जाईल माझ्या रेडी होईसला. सो टाइम विदाउट वेस्ट करता आपण चालू करूया बेसपासून. आणि जसं सगळ्यांना माहिती आहे, बेससाठी मी हेच लावते. सो आपण हे लावूया. जास्त नाही लावणार आहे कारण की रात्री आहे. सो बेस तर कम्प्लीट झालं आहे. आता आपण लावू लायनर. सो मला 2 मिनटात आहे, मी लगेच लायनर लावून येते, तर असं नीट नाही जाणार. सो फायनली माझं आय लायनर लावून झालेलं आहे. आता मी सेकंडली लावणार आहे, ते आहे ब्लश. सो आपण सेकंड यूज करू ब्लश. झाले कोणचं लावून. ओके, मी आज स्ट्रॉबेरी ड्रिप ट्राय करणार आहे. सो मी आज हा न्यू ड्रिप आहे, हा पण अजून एक शेड जो मी घेतलेला तो मी यूज नाही केला, मी आज तो यूज करते. हा पिंक मध्ये. सो आपण हा ट्राय करूया. तो आज आपण हा न्यू ड्रिप ट्राय करतोय, जो मी अजून केला नाहीये ट्राय. सो माझ्याकडे एवढे सारे ड्रिप आहे ना, अलग अलग शेडचे, की डेली मी अलग अलग वापरते, हर 2 दिवसाला. एवढे जास्त ड्रिप आहे माझ्याकडे, शेड अलग अलग. आणि मला हे आवडतात पण ड्रिप लावायला. मी ब्लशच्या जागी तर हेच यूज करते, कारण की हे खूप जास्त पिगमेंटेड पण आहे. फक्त हे लावताना तोंडावर काहीतरी लावा पहिलंच, डायरेक्ट हे लावू नका, नाही तर ड्राय झाल्यावर तुम्ही माकड दिसतं. सो हे पण लावून झालेलं आहे, ड्रिप पण लावून झालंय. आता लिप लायनर बाकी आहे आणि ॲक्सेसरीज बस डन. सो आता आपण हा शेड यूज करू आणि ह्याच्यावर एक छानसं लिपस्टिक यूज करू, आणि मे बी बस आहे ना अजून कायच. सो मी हा लावते. ह्याचा शेड आहे स्विस ब्युटीचं आहे हे, बोल्ड मॅट लिप लायनर, आणि ह्याचा शेड आहे पर्पल 11. सो मी हा शेड यूज करते. सो लिप लायनर तर लावून झालं आहे माझं. सो असं काहीतरी हा शेड मी लावला आहे, पर्पल 11 स्विस ब्युटीचा. आणि आता मी लावते लिपस्टिक. न्यूड शेड आहे, डार्क नाही आहे आणि जास्त नाही, एकदम हलसट आहे. सो मी